हॅलो स्टुडंट्स, कायनेमॅटिक्स म्हणजेच मोशन इन वन डायमेन्शन च्या चॅप्टरचं हे आहे लेक्चर नंबर 5. या अगोदरचे 4 लेक्चर झाले ज्यामध्ये आपण खूप बेसिक गोष्टी ज्या असोसिएटेड होत्या कायनेमॅटिक्स मध्ये, जसं की आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटीज मध्ये लिनियर व्हेलॉसिटी, ऍव्हरेज व्हेलॉसिटी वगैरे या सर्व क्वांटिटीज काय असतात, स्पीड काय असतो वगैरे वगैरे, जे खूप बेसिक गोष्टी आहेत त्या सर्व बघितल्या. त्यानंतर आपण व्हेलॉसिटीज नंतर ऍक्सेलरेशन नावाचा टॉपिक घेतला, ज्यामध्ये ऍक्सेलरेशन काय असते, ऍक्सेलरेशनचे किती टाइप्स आहेत वगैरे वगैरे या सर्व क्वांटिटीज काय केल्या होत्या, डिस्कस केल्या होत्या. आणि त्यामध्ये काही फ्यू एक्झाम्पल्स जे काही प्रिव्हियस इयर नीट मध्ये किंवा AIPMT वगैरे एक्झाम मध्ये आलेले ते क्वेश्चन सुद्धा आपण बघितले होते. आता या लेक्चर मध्ये आपण याच चॅप्टर मध्ये असणारे जे काही नवीन टॉपिक्स आहेत, जसं की ऍप्लिकेशन ऑफ कायनेमॅटिक्स तर आपण शिकतो, त्याच्या नेमके ऍप्लिकेशन्स काय आहेत, कुठे यूज करावं लागतं, तर ते काय करणार आहोत आपण या लेक्चर नंबर 5 आणि याच्या समोरच्या लेक्चर 6-7 जे काही होतील त्यामध्ये घेणार आहोत. तर बघा, या लेक्चरची स्टार्ट करूया आपण मोशन अंडर ग्रॅव्हिटी. मोशन अंडर ग्रॅव्हिटी, आता आपल्या सगळ्यांना माहिती, ग्रॅव्हिटी म्हणजे काय, अर्थ. बघा, अर्थ आहे, अशी अर्थ असते. या अर्थच्या वरती कुठलाही एखादा ऑब्जेक्ट जर का अर्थच्या वरती किंवा अर्थच्या सराउंडिंग मध्ये कुठला एखादा मास ऑब्जेक्ट असेल, तर तुम्ही 8वी-9वी मध्ये ऐकले असेल की काय करते पृथ्वी, या मास ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढते. या मास ऑब्जेक्टला काय करते, हा एखादा मास ऑब्जेक्ट असेल आणि ही अर्थ असेल, या मास ऑब्जेक्टला अर्थ काय करते, स्वतःकडे ओढते, असं आपण ऐकलेलं आहे. आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन किंवा न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये पूर्ण बघणार आहोत आपण ऍक्च्युअल मध्ये हा मास पार्टिकल अर्थकडे काय अट्रॅक्ट होतो. आपण या चॅप्टर मध्ये याचं मोशन डिस्कस करणार आहोत, की हा खाली येतो, याला इथून इथपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागेल, किती व्हेलॉसिटीने हिट करेल वगैरे वगैरेच्या गोष्टी. जसे की आपल्या टीव्ही मध्ये खूप साऱ्या बातम्या दाखवत असतात की पृथ्वीकडे एखादा ऍस्ट्रॉइड येतोय, इतक्या स्पीडने येतोय, पृथ्वीवर धडकणार आणि पृथ्वी नष्ट होणार आणि सगळे लोक मरणार वगैरे वगैरे, अशा गोष्टी आपल्या टीव्ही मध्ये भरपूर वेळा दाखवत असतात. तर सेम त्या काइंडचे प्रॉब्लेम जे आहेत आपण मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये काय करणार आहोत, आता बघणार आहोत. यामध्ये सगळ्यात पहिलं की फॉर पार्टिकल्स मोशन अंडर ग्रॅव्हिटी, कुठला एखादा पार्टिकल असेल ज्या पार्टिकलचा आपल्याला अंडर ग्रॅव्हिटी काय करायचं असेल, त्या पार्टिकलचा अंडर ग्रॅव्हिटी स्टडी करायचा असेल की ग्रॅव्हिटीच्या अंडर त्या पार्टिकलच्या असोसिएटेड काय चेंजेस होतात, कसे होतात, तर त्यासाठी आपल्याला 2 अझम्पशन्स करावे लागतात. कुठले 2 अझम्पशन्स? पहिला अझम्पशन्स आहे, फर्स्ट अझम्पशन इज द ऍक्सेलरेशन इज अ कॉन्स्टंट. पहिला अझम्पशन काय आहे की ऍक्सेलरेशन जे आहे, ते ऍक्सेलरेशन काय आहे, कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू किती असते आपल्याला माहिती, ती असते व्हॅल्यू जी. कशाचं ऍक्सेलरेशन आहे, यालाच म्हणतो आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या जीलाच काय म्हणतो असतो आपण, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ते कॉन्स्टंट असते त्याची व्हॅल्यू, आणि ऍक्च्युअल मध्ये व्हॅल्यू किती असते, जी ची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही असते ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी ची स्टँडर्ड व्हॅल्यू. ही काय आहे, जी ची स्टँडर्ड व्हॅल्यू. आणि ते कसं असतं, ऑलवेज डायरेक्टेड डाऊनवर्ड. हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे हा जर अर्थ सरफेस असेल, एखादा ऑब्जेक्ट असेल, तर याच्यावर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा जी कुठे ऍक्टेड होणार, ह्या डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होणार. म्हणून बघा, कुठल्याही झाडाची एखादी फळे वगैरे पाणी वगैरे पडतात किंवा तुटून पडतात, तर ते पृथ्वीकडे उडले जातात. अशी स्पेसमध्ये उडतात का वरती, का असं बघितलं एखादं झाड आहे की त्याचा एखादा फळ पडला किंवा पिकला, तर ते फळ असं झाडाच्या वरून खाली न पडतं, झाडाखाली न पडता असं हवेत उडते नाही का, कारण त्याला खाली ओढण्याचं काम करतोय हा जी किंवा ऍक्सेलरेशन जे आहे, ही जी ज्याची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या ऍक्सेलरेशन मध्ये काय होत असतं, तर सगळेच्या सगळे ऑब्जेक्ट्स किंवा सगळेच्या सगळे पार्टिकल्स ज्यांना मासेस आहेत आणि ज्यांच्यावर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होतो, ते काय होतात, टुवर्ड्स ग्रॅव्हिटी अट्रॅक्ट केले जातात. आणि ते कशामुळे, तर कारण जी व्हॅल्यू असते ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू पार्टिकलवर डाऊनवर्ड डायरेक्शनने ऑलवेज ऍक्ट होत असते. ओके, हे पहिले अझम्पशन आपल्याला मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना यूज करावं लागतं. आणि सेकंड अझम्पशन काय असतं, सेकंड अझम्पशन, द मोशन इज इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय, व्हॅक्यूम म्हणजे काय, तर नो स्पेस. व्हॅक्यूम म्हणजे काय, तर नो एअर. व्हॅक्यूम म्हणजे नो एअर, कुठल्याच प्रकारची एअर नाहीये,
किंवा कुठल्याच प्रकारचं तिथे मीडियम प्रेझेंट नाही, नो एअर ऑर मीडियम, कुठल्याच प्रकारचं मीडियम प्रेझेंट नसेल तर त्याला म्हणतो आपण व्हॅक्यूम. कुठल्याच प्रकारचं मीडियम जर का प्रेझेंट नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, व्हॅक्यूम. अदर वर्ड मध्ये यालाच काय म्हणू शकतो आपण, विस्कस फोर्स किंवा थ्रस्ट ऑफ द मीडियम हॅज नो इफेक्ट. मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये पार्टिकलचं मोशन, कुठल्या एखाद्या ऑब्जेक्टचं आपण अंडर ग्रॅव्हिटी मोशन डिस्कस करत असताना पहिला एक्झम्पशन घेतो की त्या पार्टिकलवर टुवर्ड्स ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा ऑलवेज ऍक्ट होणार डाऊनवर्ड डायरेक्शनने. आणि ज्यावेळेस आपण या पार्टिकलचं डाऊनवर्ड डायरेक्शनने मोशन अज्युम करत असेल त्यावेळेस या पार्टिकलवर कुठल्याच प्रकारचा विस्कस फोर्स, कुठल्याच प्रकारच्या हवेचा किंवा एखादा पार्टिकल आहे, जर समजा हे बघा हा अर्थ सरफेस आहे, अर्थ सरफेसवर काय आहे, एखादी अशी ट्री आहे, ही काय अशी ट्री, ह्या ट्रीच्या काय अशा डिफरंट फांद्या आहेत. आता या फांद्यावरून काय केलं, एखादं पान हे तुटून पडलं, ह्या ट्रीचं काय एखादं पान पिकलं असेल ते तुटून पडलं. आता इथे पान खाली येत असताना जर का अचानकपणे जोरात हवा सुटली तर हे पान असं खाली नाही येतं, काय होतं हवेमुळे असं इकडे तिकडे इकडे तिकडे असं मुवमेंट करतं, इकडे फिरू शकतं, हवा जर इकडे असेल तर किंवा इकडे जाऊ शकतं. मग अशा कंडिशन मध्ये आपण इथे न्यूटन्स लॉज कायनेमॅटिक्सचे लॉज यूज करू शकतो का, नाही. का नाही यूज करू शकत, कारण ते एअर ड्रॅग जो आहे किंवा एअर फोर्स जो आहे ह्या पानावर किंवा एखादा, जसं की रुईचं झाड बघितलं असेल तुम्ही, तर ते रुई काठशिवरी किंवा रुई म्हणतात, त्याचे जे फुलं बघा एकदम हलके फुलं असतात, जरही हवा लागली तर ते काय होतं, ते इकडे तिकडे उडतात. तर मग तशा त्या एकदम वेटलेसनेस ज्यावर एअर ड्रॅग ऍक्ट होतो किंवा विस्कस फोर्स ऍक्ट होतो, थ्रस्ट फोर्स ऍक्ट होतो, अशा पार्टिकल्सचे मोशन आपण ह्या कायनेमॅटिक्सचा यूज करून किंवा मोशन अंडर ग्रॅव्हिटीच्या बॅनर खाली किंवा या हेडिंगच्या अंतर्गत डिस्कस करत नाही. यामध्ये मग आपल्याला दुसरे लॉज यूज करावे लागतात की मग एअर ड्रॅग आहे तर एअर ड्रॅग हवा त्या पानाला कुठे लुटेल, किती हवा असेल म्हणजे किती दूर जाईल. नाही असं होतं की एकदम तुम्ही तुमच्या तोंडाला फुक मारायचे एखाद्या पानाला फार मध्ये पान उडत उडत 10-12 किलोमीटर जाऊन पडत, असं होते का, नाही. मग डिपेंड करतंय की एअर मध्ये एअर फोर्स किती आहे, जो फोर्स तुम्हाला ज्याला आपण काय म्हणतो थ्रस्ट, त्या थ्रस्ट किती जास्त आहे किती कमी आहे त्याच्यानुसार मग ती मुवमेंट काय असते त्या ऑब्जेक्टची ठरत असते. पण ज्यावेळेस आपण अंडर ग्रॅव्हिटी, ज्यावेळेस आपण काय करताय मोशन अंडर ग्रॅव्हिटी स्टडी करतोय त्यावेळेस आपल्याला ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू जी अज्युम करावी लागते आणि ती ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शन अज्युम करावी लागते. आणि मीडियम काय करावं लागते, ते जे मोशन आहे ते मोशन कशामध्ये होत आहे, व्हॅक्यूम मध्ये, म्हणजे विस्कस फोर्स आणि थ्रेस्ट फोर्स जे मीडियम तिथे काय करावं लागते आपल्याला कम्प्लिटली निग्लेक्ट करावे लागतात. अदरवाईज ते जे मोशन आहे ऑब्जेक्टचं ते आपण मोशन अंडर ग्रॅव्हिटी या हेडिंग खाली शिकू शकत नाही किंवा त्याचा अनालिसिसच करू शकत नाही, सरळ सरळ सांगायचं म्हणजे. ओके, आता मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये आपण दोन टाईपचे प्रॉब्लेम डिस्कस करत असतो. देअर आर टू केसेस किंवा दोन डिफरंट टाईपचे प्रॉब्लेम्स आपण मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये डिस्कस करतो. कुठले दोन, एक आहे फर्स्ट अ बॉडी फॉलिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी. ही पहिल्या टाईपचे, एक एखादा ऑब्जेक्ट आहे जो अर्थ सरफेसवर, ही जर अशी अर्थचा सरफेस कर्वेचर थोडाफार फ्लॅट, एखादा ऑब्जेक्ट जर एच हाईट वरून हा ऑब्जेक्ट इथून खाली पडत असेल तर त्याचं मोशन, त्या मोशनचा स्टडी आपण करणार बॉडी फॉलिंग अंडर फ्रीली ग्रॅव्हिटी. आणि दुसरं, या अर्थ सरफेसवरून एखादा ऑब्जेक्ट जर तुम्ही काय केला असा वरती फेकला, अर्थ सरफेसवरून एखादा ऑब्जेक्ट वरती फेकला तर त्याचा स्टडी करणार आपण बॉडी प्रोजेक्टेड व्हर्टिकली अप, आणि एखादा वरतून खाली येत असेल तर बॉडी फॉलिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी. अशा मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये एक वरतून खाली येणाऱ्या पार्टिकलचं मोशन आणि सेकंड मध्ये एखादा ऑब्जेक्ट तुम्ही खालून वरती फेकला तर त्याचं मोशन, अशा दोन्हींचं मोशन काय करत असतो आपण मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये डिस्कस करत असतो. यापैकी आपण काय करू, आपण या लेक्चर मध्ये पहिला जो आहे टॉपिक तो बॉडी फॉलिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी याचा आपण स्टडी करू. अच्छा, चला त्या अगोदर बघूया आपण सायन्स फॉर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. आता सायन्स म्हणजे काय, साईन आपल्याला मोशन डिस्कस करायचे, एक पॉझिटिव्ह साईन निगेटिव्ह साईन कुठले आहेत ते आपल्याला काय करावं लागतील, डिफाईन करावं लागतील. तर बघा, हा काय एक हॉरिझॉन्टल सरफेस झूम करू आपण, हा एक काय हॉरिझॉन्टल सरफेस, ही काय आहे तुमची अप डायरेक्शन आहे आणि सरफेसच्या खालची डायरेक्शन आहे ज्याला म्हणून आपण डाऊन, एक अप डायरेक्शन आणि एक आहे डाऊन. जर अर्थ सरफेस पासून अपवर्ड डायरेक्शन मुवमेंट असेल, काय अर्थ सरफेस कडून अपवर्ड डायरेक्शन जर मुवमेंट असेल, कुठे आहे मुवमेंट अपवर्ड, अर्थ सरफेस कडून अपवर्ड डायरेक्शन मुवमेंट असेल तर डिस्प्लेसमेंट अँड, अच्छा डिस्प्लेसमेंट जे आहे तर पार्टिकलचं इथून डिस्प्लेसमेंट काय आहे तर पॉझिटिव्ह, डिस्प्लेसमेंट इज
पॉझिटिव्ह, डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह. याला आपण दुसऱ्या कलरने याच्या खाली अंडरलाईन करू. डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह. जर पार्टिकलचं मोशन अपोज डायरेक्शन असेल तर डिस्प्लेसमेंट काय असेल, अपोज डायरेक्शन जर मोशन होत असेल तर डिस्प्लेसमेंट ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असते, ऍक्सेलरेशन असतो निगेटिव्ह. ऍक्सेलरेशन इज निगेटिव्ह. जर पार्टिकलचं मोशन अर्थ सरफेस पासून अपवर्ड डायरेक्शन होत असेल तर त्या कंडिशन मध्ये डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह. आणि ऍक्सेलरेशन काय असतो, निगेटिव्ह. आणि जर त्या पार्टिकलचं मोशन टुवर्ड्स ग्रॅव्हिटी और डाऊनवर्ड डायरेक्शन जर होत असेल, हे अपवर्ड, हे काय मोशन आहे, डाऊनवर्ड. जर मोशन अपवर्ड मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह, ऍक्सेलरेशन निगेटिव्ह. डाऊनवर्ड मोशन मध्ये काय असतं, डाऊनवर्ड मोशन मध्ये ऍक्सेलरेशन असतं पॉझिटिव्ह. डाऊनवर्ड मोशन मध्ये असतं ऍक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह आणि डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह. डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह. म्हणजे बघा, एखादा ऑब्जेक्ट तुम्ही काय करतायत, वर फेकत असेल, वर फेकत असाल, जर एखादा ऑब्जेक्ट तुम्ही अर्थ सरफेसवरून वर फेकत असाल तर डिस्प्लेसमेंट ऑलवेज घ्यायचं पॉझिटिव्ह आणि ऍक्सेलरेशन निगेटिव्ह. जर वर ऑब्जेक्ट फेकत असाल तर डिस्प्लेसमेंट घ्यायचं पॉझिटिव्ह, ऍक्सेलरेशन निगेटिव्ह. खाली फेकत असाल, जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसकडे फेकत असाल तर डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज निगेटिव्ह आणि ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह. अपवर्ड डायरेक्शन ऍक्सेलरेशन ए ची व्हॅल्यू असते -g आणि डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्सेलरेशन ए ची व्हॅल्यू असते +g. ऍक्सेलरेशन ए जर मोशन अपवर्ड डायरेक्शन असेल तर ऍक्सेलरेशन असेल -g आणि मोशन जर डाऊनवर्ड असेल तर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू असेल +g. व्यवस्थित या स्लाइड्सवर जे काही तुम्हाला दिसतं या सर्व गोष्टी काय करायच्या, केअरफुली नोट करून घ्यायच्या तुमच्या नोटबुक मध्ये. जर तुम्हाला एवढं कळालं की डिस्प्लेसमेंट अपवर्ड, जर एखादी गोष्ट तुम्ही अर्थ सरफेस पासून वरती फेकत असाल, गोष्ट म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट असेल, एक बॉल असेल, दगड असेल किंवा काही असेल, ते जर वरती फेकत असाल तुम्ही अर्थ सरफेस पासून, तर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट घ्यायचं पॉझिटिव्ह आणि त्याचा ऍक्सेलरेशन निगेटिव्ह. जर खाली फेकत असाल तर डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह आणि ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह. ओके, साइन कन्व्हेन्शन क्लिअर झाली. मग वरती जर फेकत असाल तर डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह, ऍक्सेलरेशन निगेटिव्ह. खाली फेकत असाल तर डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह आणि ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह. ओके, चल पहिलं मोशन आपण डिस्कस करणार ग्रॅव्हिटीच्या अंडर ते म्हणजे बॉडी फॉलिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी. बॉडी फॉलिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी, यामध्ये खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला खूप व्यवस्थित समजून घ्यायच्या असतात. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर काय असेल फॉलिंग फ्रीली, जर क्वेश्चन मध्ये कुठे तुम्हाला दिलेलं असेल काय की फॉलिंग फ्रीली, या फॉलिंग फ्रीलीचा मिनिंग आहे की इनिशियल व्हेलॉसिटी ज्याला आपण यू ने डिनोट केलंय कायनेमॅटिक्स मध्ये, ती काय असेल, ऑलवेज 0 असेल. ऑलवेज. जर तुम्हाला फिजिक्स मध्ये कुठल्याही एखाद्या क्वेश्चन्स मध्ये जर का असं दिलेलं असेल एखादा ऑब्जेक्ट फ्रीली फॉल होते फ्रॉम सम हाईट, तर त्यामध्ये ही कंडिशन पहिली घ्यायची की इनिशियल व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची काय असेल, 0. फॉलिंग फ्रीली म्हटल्यानंतर इनिशियल व्हेलॉसिटी 0. आता फ्रीली फॉल होत आहेत म्हणजे काहीतरी हाईटवर असेल, तर आपण अजून करू हा काय एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे. या हॉरिझॉन्टल सरफेस पासून या ही एच हाईट, हॉरिझॉन्टल सरफेस पासून ही काय आहे एवढी एच हाईट वरून इथून काय केलं तुम्ही, एम मासचा हा एक ऑब्जेक्ट आहे, याला वेगळ्या कलरने दाखवू आपण. हा एक ऑब्जेक्ट आहे, ग्रीन कलरने दाखवलाय, ज्याचा मास आहे एम. हा काय केला आपण, एच हाईट वरून ड्रॉप केला असेल किंवा फ्रीली फॉल केला. काय केला असेल, एक तर ड्रॉप केला असेल और फ्रीली फॉल केला असेल. फ्रीली फॉल म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0, ज्यालाच तुम्ही अदर वर्ड मध्ये ड्रॉप सुद्धा म्हणू शकता. तर हा ऑब्जेक्ट तुम्ही ड्रॉप केल्यानंतर थोड्या वेळानंतर काय होईल, ऑब्जेक्ट इथे कुठेतरी येईल, आणखी थोड्या वेळानंतर इथे येईल आणि एका पर्टिक्युलर टाइमला काय होईल, या अर्थ सरफेसला इथे या हॉरिझॉन्टल सरफेसला इथे हिट करेल. इथून
इथे पोहोचेल तो, त्यानंतर थोड्या वेळानंतर परत खाली जाईल, थोड्या वेळानंतर परत अर्थ सरफेसला हिट करेल. तर ज्यावेळेस तो इथून निघाला, इथे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय होती बघा, इथे इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0. इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे 0. मग ज्यावेळेस तो इथून अर्थ सरफेसवर इथे स्ट्राईक करेल, या पर्टिक्युलर पोझिशनला जे हिरव्या कलरने दिसते, इथे ज्यावेळेस स्ट्राईक करेल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काहीतरी असेल, व्ही व्हेलॉसिटी असेल, जी काय असेल नॉन झिरो व्हेलॉसिटी. इथे जर झिरो व्हेलॉसिटी असेल कायची, शक्यच नाही. जर तुम्ही एखाद्या बिल्डिंग वरून बॉल खाली फेकला तर अर्थ सरफेसवर गेल्यानंतर काहीतरी ते माती उडते. माती का उडते? कारण ते काहीतरी व्हेलॉसिटीनं अर्थ सरफेसला स्ट्राईक करतोय आणि ती व्हेलॉसिटीला आपण केलं अजून व्ही. मग या बॉलला एच हाईट असणाऱ्या टॉवर असेल किंवा बिल्डिंग असेल, तर इथून इथपर्यंत येण्यासाठी काहीतरी वेळ लागलेला असेल, तर तो वेळ अजून करू आपण टी. टी काय आहे? टाइम. कशाचा टाइम? त्या ऑब्जेक्टला एच हाईटच्या बिल्डिंग वरून खाली येण्यासाठी लागणारा टाइम ऑफ अरायवल. टाइम ऑफ काय म्हणू शकतो आपण याला? टाइम ऑफ अरायवल. टाइम ऑफ अरायवल ऑफ बॉल ऑन ग्राउंड. टाइम ऑफ अरायवल ऑफ बॉल ऑन ग्राउंड. तर आपल्याला या याच्यामध्ये काय काढायचे आहे? सगळ्यात पहिली व्ही व्हेलॉसिटी काढायची आहे. यालाच काय म्हणतो आपण? द व्हेलॉसिटी with which the ball will strike the ground. अशी व्हेलॉसिटी काढायची आहे ज्या व्हेलॉसिटीनं बॉल हा ग्राउंडला स्ट्राईक करेल. आणि टी काढायचा आहे, ज्या टीला काय म्हणतो आपण? टाइम टू रीच द बॉल ऍट ग्राउंड. आणि नॉर्मली एक्झाम मध्ये तुम्हाला ह्या दोन गोष्टीच विचारतात की इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, तर एच हाईटचे टॉवर किंवा एच हाईटची बिल्डिंग क्रॉस करून किंवा एच हाईटच्या बिल्डिंग वरून जर बॉल सोडला तर त्याला खाली येण्यासाठी किती वेळ लागेल? टाइम ऑफ फ्लाईट, त्याला आपण म्हणू शकतो टाइम ऑफ फ्लाईट किंवा टाइम ऑफ अरायवल. आणि किती व्हेलॉसिटीने तो ग्राउंडला स्ट्राईक केला, या दोन व्हॅल्यूज तुम्हाला नॉर्मली विचारतात. यामध्ये काय करू आपण आता? आपण जो कायनेमॅटिक्सचे लॉस किंवा जे काही कायनेमॅटिक्स आपण लर्न केलाय तो कायनेमॅटिक्स आपण यूज करू. अच्छा, चला बघ. सगळ्यात पहिले आपण काय करणार? डिस्प्लेसमेंट किती झालंय बॉलचं बघा. डिस्प्लेसमेंट किती झालंय? डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शन डिस्प्लेसमेंट काय असते? निगेटिव्ह. म्हणजे एस ची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? मायनस एच. मायनस एच का घेतली? कारण मोशन कुठे आहे? डाऊनवर्ड. मोशन कुठे आहे? डाऊनवर्ड. मोशन आहे डाऊनवर्ड. ऍक्सेलरेशन किती ऍक्ट होते पार्टिकलवर? डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू असते. डाऊनवर्ड डायरेक्शन मोशन येत ऍक्सेलरेशन काय असते? प्लस टी. डाऊनवर्ड डायरेक्शन येत ऍक्सेलरेशन काय असते? प्लस टी. इनिशियल व्हेलॉसिटी काय यामध्ये? 0. इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे? 0. फायनल व्हेलॉसिटी काढायची. डाऊनवर्ड आहे म्हणून ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह. डाऊनवर्ड आहे म्हणून ऍक्सेलरेशन काय आहे? पॉझिटिव्ह. आता आपल्याला आणि टी हा काय आहे? टाइम. टी काय आहे? टाइम, ज्या टाइम मध्ये तो ऑब्जेक्ट ग्राउंडला हिट करतो. तर बघा आपल्याला एक इक्वेशन मध्ये कायनेमॅटिक्सचा की व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. इनिशियल व्हेलॉसिटी बघा इथे काय? 0. सो पहिली टर्म काय झाली? 0. एची व्हॅल्यू जी टी. व्हेलॉसिटी व्ही किती मिळाली तुम्हाला? ए इंटू टी. याच्या ठिकाणी जर जी पुट केलं तर व्हेलॉसिटी मिळाली फायनल व्ही इज इक्वल टू जी इंटू टी. व्हेलॉसिटी किती मिळाली फायनल? व्ही इज इक्वल टू जी इंटू टी. आता यामध्ये आपल्याला जी माहिती आहे, टी सुद्धा माहिती नाही. टी माहिती नाहीये, मग टीची व्हॅल्यू कशी काढणार आपण? परत आपल्याला इक्वेशन माहिती आहे कुठलं? एस इज इक्वल टू यूटी. एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता यस डिस्प्लेसमेंट किती आहे बेटा? मायनस ची. डिस्प्लेसमेंट किती आहे? मायनस एच. डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे? मायनस एच. इथे काय लिहू शकतो आपण? मायनस एच इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी 0. सो ही टर्म काय झाली? तेच 0 झाली, कारण इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे? 0. प्लस 1/2. ऍक्सेलरेशन काय आहे? ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू जी. टाइम टी स्क्वेअर. आता यावरून बघा, ही 0 झाली, ही क्वांटिटी इकडे पाठवायची. मायनस टॉइस एच अपॉन जी इज इक्वल टू टी स्क्वेअर. मग टाइम निगेटिव्ह असतो का? नाही. टाइम निगेटिव्ह असतो का? नाही. सिन्स टाइम इज
नॉट निगेटिव्ह. टाइम निगेटिव्ह आहे का? नाही. म्हणून आपण राईट हँड साईडला काय घेऊ शकतो? पॉझिटिव्ह. राईट हँड साईडला इकडे लेफ्ट हँड साईडची क्वांटिटी पॉझिटिव्ह का घेतली आपण? कारण टाइम निगेटिव्ह नसतो. इकडे टाइमची डायमेन्शन आहे, इकडे निगेटिव्ह क्वांटिटी मिळते, बट टाइम निगेटिव्ह नसतो. सो याला आपण काय लिहू शकतो? टॉईस एच अपॉन जी इज इक्वल टू टी स्क्वेअर. मग दोन्ही साईडचे जर का स्क्वेअर रूट घेतले तर तुम्हाला मिळेल टी इज इक्वल टू अंडर रूट टॉईस एच अपॉन जी. टी इज इक्वल टू मिळेल तुम्हाला अंडर रूट ऑफ टॉईस एच अपॉन जी. टी इज इक्वल टू टॉईस एच अंडर रूट जी. म्हणजे टाइम मिळाला. टी इज इक्वल टू किती मिळाला? स्क्वेअर रूट ऑफ टॉईस एच अपॉन जी ही मिळेल तुम्हाला टी ची व्हॅल्यू. आणि व्हेलॉसिटी काय होती फायनल? व्हेलॉसिटी होती फायनल जी इंटू टी. टीच्या ठिकाणी जरी व्हॅल्यू पुटअप केली तरी काय मिळेल बघा? जी इंटू स्क्वेअर रूट मध्ये टॉईस एच अपॉन जी. मग या जी ला आपण कसं लिहू शकतो? रूट जी इंटू रूट जी, आणि मल्टिप्लिकेशनला ही टर्म कशी तशी टॉईस एच अपॉन जी. ज्यालाच कसं लिहू शकतो आपण? स्क्वेअर रूट ऑफ जी, स्क्वेअर रूट ऑफ जी, स्क्वेअर रूट ऑफ टॉईस एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ जी. हा एकमेकांसोबत कॅन्सल. या दोन्हीचे स्क्वेअर रूट कंबाईन जर केले तर फायनल व्हेलॉसिटी काय मिळते तुम्हाला? रूट टॉईस एच जी. रूट टॉईस एच जी म्हणजे टी हा मिळतो टाइम, ज्या टाइमानंतर दिस इज अ टाइम आफ्टर विच द बॉल विल हिट द ग्राउंड. जेव्हा बॉल एच हाईटच्या टॉवर वरून किंवा एच हाईटच्या बिल्डिंग वरून तुम्ही फ्रीली सोडला तर तो ग्राउंडला हिट करण्यासाठी लागणारा टाइम या इक्वेशन वरून तुम्ही काढू शकता. एच ची व्हॅल्यू पुट करायची आणि जी ची व्हॅल्यू पुट करायची, टाइम मिळेल. आणि एच आणि जी ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर किती व्हेलॉसिटी तो ग्राउंडला स्ट्राईक करेल किंवा किती व्हेलॉसिटीने ग्राउंडला हिट करेल यावरून तुम्हाला ती व्हेलॉसिटीची व्हॅल्यू सुद्धा मिळून जाईल. यावरून मिळेल टाइम, इथून मिळेल व्हेलॉसिटी. यावरून मिळेल टाइम, इथून मिळेल व्हेलॉसिटी. तर तुम्ही टाइम आणि व्हेलॉसिटीच्या दोन्ही व्हॅल्यू काय करायच्या? केअरफुली नोट करून ठेवायच्या आहेत. का नोट करायचे आहेत? याचं रिझन ज्यावेळेस आपण मोशन ऑफ ऑब्जेक्ट थ्रोविंग अपवर्ड अंडर ग्रॅव्हिटी, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट तुम्ही या अर्थ सरफेस पासून वरती फेकला, अर्थ सरफेस पासून वरती फेकला, तर या कंडिशन मध्ये काही इक्वेशन्स येणार आहेत जे या दोन इक्वेशन्स अॅनालॉगस राहतील. अॅनालॉगस म्हणजे एकसारखे दिसतील. सो तुम्ही ही इक्वेशन माहिती असले म्हणजे तुम्हाला मी लगेच इथे सांगेन की हे इक्वेशन आपण मागे बघितलेली होती, तर तुमच्या लगेच क्लिक झालं पाहिजे. म्हणून याला काय करायचं? व्यवस्थित नोटबुक मध्ये नोट करून ठेवायचं. एक टाइम आफ्टर विच द बॉल विल हिट ग्राउंड अँड व्ही इज गिव्ह व्हेलॉसिटी ऍट विच द बॉल विल हिट द ग्राउंड. एवढी व्हेलॉसिटीच्या व्हेलॉसिटीनं बॉल ग्राउंडला हिट करेल. किती हाईट वरून पडल्यानंतर? एच हाईट वरून. आणि एच हाईट वरून त्याला खाली येण्यासाठी लागणारा वेळ किती असेल? ओके. हे दोन क्वांटिटी नॉर्मली भरपूर वेळा एक्झाम मध्ये विचारतात. सो आपण हे दोन क्वांटिटी काय केल्या? डिराईव्ह केलेल्या आहे. परत बघा आपण काय केलं? बॉडी फॉलिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते अजून केलं, ज्याला ड्रॉप सुद्धा म्हणतात. एच हाईटच्या बिल्डिंग वरून बॉल काय केला? ड्रॉप केला इनिशियली. थोड्या वेळानंतर काय होईल? इथे कुठेतरी पोहोचेल, नंतर परत थोड्या वेळानंतर इथे येईल आणि नंतर थोड्या वेळानंतर ग्राउंडला स्ट्राईक करेल. ग्राउंडला काय होईल? स्ट्राईक करेल. मग ग्राउंडला ज्या व्हेलॉसिटीने स्ट्राईक करेल त्या व्हेलॉसिटीला आपण अजून केलं व्ही. आणि इथून इथपर्यंत येण्यासाठी त्याला लागणार टाइम टी. मग हा किती वेळ लागेल आणि किती व्हेलॉसिटी असेल ज्या व्हेलॉसिटीने तू इथे स्ट्राईक करेल, ह्या दोन क्वांटिटी आपल्याला काढायच्या होत्या. मग आपण काय केलं? व्हेलॉसिटी काढायची, टाइम काढायचा होता. कायनेमॅटिक्सची आपल्याला नोन असणाऱ्या क्वांटिटीज लिहिल्या. एस इज इक्वल टू मायनस एच, ए इज इक्वल टू प्लस जी. इनिशियल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 0 आहे. फायनल व्हेलॉसिटी काढायची आणि टी टाइम मध्ये तो खाली येतो. मग कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन व्ही इज इक्वल टू यू प्लस एटीचा यूज करून आपण व्ही ची व्हॅल्यू काढली आणि एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटीचा हाफ एटी स्क्वेअरचा यूज करून काय केलं आपण? टी ची व्हॅल्यू काढली. टी ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला अंडर रूट ऑफ टॉईस एच अपॉन जी. मग ही टी ची व्हॅल्यू जर तुम्ही इथे सबस्टिट्यूट केली तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळाली काय? व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ टॉईस एच अपॉन जी. यावरून मिळाला टी, यावरून मिळाला जी. दोन्ही व्हॅल्यू मध्ये पुटअप करून किंवा दोन्ही फॉर्म्युले काय करायचे? केअरफुली लक्षात ठेवायचे आहेत. काय करायचे? लक्षात ठेवायचे आहे. जिथे तुम्हाला असेल येईल मी लक्षात ठेवायचे तर त्याला काय करायचं? थोडं सिरियसली घ्यायचे. काही ना काही ते इम्पॉर्टंट असतील म्हणून असं सांगितले. ओके. चला आणखी काही इम्पॉर्टंट पॉईंट बघून यावर असोसिएटेड असताना काही क्वेश्चन्स पण बघू. बघा इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे? इफ द बॉडी इज ड्रॉप फ्रॉम हाईट एच, एखादी बॉडी आहे जी कॅपिटल एच हाईट वरून तुम्ही काय केली? ड्रॉप केली. इफ बॉडी इज ड्रॉप फ्रॉम कॅपिटल हाईट कॅपिटल एच as in time t
टी वेळेनंतर इट फॉलन अ डिस्टन्स स्मॉल एज फ्रॉम द इनिशियल पोझिशन द हाईट ऑफ द बॉडी फ्रॉम द ग्राउंड विल बी. इकडे बघा काय सांगितलेलं आहे, इनिशियली ग्राउंड पासून किती हाईट आहे, कॅपिटल एच. टी वेळानंतर इथून काय झाला, पार्टिकल इथे इनिशियल पोझिशन असेल पार्टिकलची, तर टी टाइम मध्ये तो इनिशियल पोझिशन पासून इथपर्यंत आलेला असेल. आणि हे डिस्टन्स किती सांगितलेले त्यांनी बघा, हे डिस्टन्स किती सांगितलेलं आहे, स्मॉल एच. हे डिस्टन्स किती सांगितलेलं आहे, स्मॉल एच. इनिशियल पोझिशन पासून तर टी वेळेनंतर इथे पोहोचलाय द हाईट ऑफ बॉडी फ्रॉम ग्राउंड. तर मग तुम्हाला हे डिस्टन्स किती असेल हे विचारलेले आहेत. ऑब्व्हियसली जर पूर्ण एच आहे, एवढं स्मॉल एच आहे, तर हे डिस्टन्स किती असेल, याला एच प्राईम, एच प्राईमची व्हॅल्यू किती असेल, इनिशियल डिस्टन्स मायनस फॉलोन डिस्टन्स इन टाइम टी. इनिशियल डिस्टन्स मधून एवढं डिस्टन्स काय करायचं, कमी करायचं. तर एवढं डिस्टन्स काय असेल, ग्राउंड पासून असेल. ओके, जर ओरिजिनल ग्राउंड पासून हाईट एच होती, टी वेळेनंतर तो इतका खाली आला, तर ग्राउंड पासून एवढंच अंतर असेल, याला आपण एच प्राईम म्हटली. एच प्राईम ची व्हॅल्यू काय असेल, कॅपिटल एच मधून तुम्ही एच सबट्रॅक्ट केला म्हणजे एच प्राईम ची व्हॅल्यू मिळून जाईल. सिंपल काय होतं, मॅथमॅटिकल अल्जेब्रा. सेकंड पॉईंट काय सांगतो, द डिस्टन्स फॉलोन बाय अ बॉडी इन टाइम टी 2t 3t विल बी इन द रेशो ऑफ. अच्छा, हा एक इम्पॉर्टंट ट्रिक वाला फॉर्म्युला आहे. एखादी बॉडी आहे जी काय होते, ती फ्रीली फॉल होत आहे. एखादी बॉडी आहे जी फ्रीली फॉल होत आहे फर्स्ट टी सेकंड मध्ये, सेकंड 2t सेकंड मध्ये, 3t सेकंड मध्ये, त्या बॉडीनं कव्हर केलेले डिस्टन्स जे आहेत त्या रेशोज मध्ये असतात. किती, सपोज करायचं टी सेकंड मध्ये बॉडीनं कव्हर केलेलं डिस्टन्स असेल, येस, टी सेकंड मध्ये बॉडीनं डिस्टन्स केलेलं, टी सेकंड मध्ये बॉडीनं कव्हर केलेलं डिस्टन्स असेल, येस, तर 2t टाइम मध्ये बॉडीनं जे डिस्टन्स कव्हर केलेलं असेल ते किती असेल, 3 टाइम्स ऑफ यस. 3t सेकंड मध्ये बॉडीनं कव्हर केलेलं डिस्टन्स असेल 5 टाइम्स यस. नेक्स्ट टी सेकंड मध्ये बॉडीनं कव्हर केलेलं डिस्टन्स असेल 7 टाइम यस. म्हणजेच आपण लिहू शकतो की फर्स्ट टी सेकंड टू सेकंड टी सेकंड टू थर्ड फोर्थ फिफ्थ या सेकंड्स मध्ये कव्हर केलेले डिस्टन्स असतात 1:3:5:7 आणि सो ऑन. मग यालाच काय म्हणता तुम्ही, गॅलिलिओज लॉ ऑफ ऑड नंबर. यालाच काय म्हणतो आपण, गॅलिलिओज लॉ ऑफ ऑड नंबर. फर्स्ट टी सेकंड मध्ये यस डिस्टन्स, तर नेक्स्ट टी सेकंड मध्ये 3s, त्यानंतर नेक्स्ट टी सेकंड मध्ये 5s, नेक्स्ट टी सेकंड मध्ये 7s. मग रेशो काय, याला एस ला किती मल्टिप्लाय 1 ने, या एस ला 3 ने, या एस ला 5 ने, नेक्स्ट एस ला 7 ने, त्यानंतर नेक्स्ट एस ला 9 ने. यालाच काय म्हणतो आपण, गॅलिलिओज लॉ ऑफ ऑड नंबर्स. द डिस्टन्स फॉलोन इन द nth सेकंड. एखादी बॉडी आहे, त्या बॉडीनं nth सेकंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं, nth सेकंड मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स ज्याला आपण म्हणू एसएन, त्याची व्हॅल्यू असते यू, त्याची व्हॅल्यू असते एस. एसएन इज इक्वल टू यूटी, ची व्हॅल्यू काय असते, डिस्टन्स कव्हर्ड बाय पार्टिकल और बॉडी इन nth सेकंड, तो असते एसएन इज इक्वल टू यूटी प्लस 1/2a twice n minus 1. 1/a twice n minus 1. हे काय आहे, तर एखाद्या ऑब्जेक्टनं ए ऍक्सेलरेशन, ए या युनिफॉर्म ऍक्सेलरेशननं nth सेकंड मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स, किंवा जेव्हा ए ऍक्सेलरेशन काय असेल, युनिफॉर्म असेल किंवा कॉन्स्टंट असेल. ए ऍक्सेलरेशन युनिफॉर्म असेल और कॉन्स्टंट, ए ऍक्सेलरेशन युनिफॉर्म असेल किंवा कॉन्स्टंट असेल, तर त्या बॉडीने nth सेकंड मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स काय असेल, एसएन, जे असेल यूटी प्लस 1/2a twice n minus 1. आणि टी 2t 3t या सेकंड मध्ये कव्हर केलेले डिस्टन्सेस किती रेशो मध्ये असतील, 1:3:5:7, ज्याला म्हणतो आपण गॅलिलिओज लॉ ऑफ ऑड नंबर्स. हे काही इंपॉर्टंट पॉइंट्स आहेत जे आपल्याला मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये युज करावे लागतात. सो काय करायचं, याला केअरफुली नोट करून घ्यायचं आहे. ओके, बघा क्वेश्चन नंबर 1 काय आहे. क्वेश्चन नंबर 1 काय दिले, क्वेश्चन नंबर 1 मध्ये, क्वेश्चन नंबर 1 मध्ये दिले, अ बॉल इज थ्रोन व्हर्टिकली डाऊनवर्ड विथ वेलोसिटी 20 मीटर पर सेकंड. बघा इथे बॉल फ्रीली फॉल होतोय का नाही, बॉलची इनिशियल वेलोसिटी आहे 20 मीटर पर सेकंड,
फ्रॉम टॉप ऑफ टॉवर, एखादा टॉवर आहे तर टॉवरच्या टॉपवरून बॉल इनिशियली 20 मीटर पर सेकंड या व्हेलोसिटीने काय केलं आपण खाली फेकलेला आहे. इट हिट्स द ग्राउंड आफ्टर सम टाइम विथ व्हेलोसिटी 80 मीटर पर सेकंड. तो बॉल ग्राउंडला सम टाइम टी नंतर 80 मीटर पर सेकंड या व्हेलोसिटीने हिट करतोय. टॉवरची हाईट किती असेल? द हाईट ऑफ टॉवर इज. टॉवरची हाईट आपल्याला काढायची आहे, म्हणजे इन जनरल काय करायचं आपल्याला हे बघा. क्वेश्चन मध्ये जसं जसं दिलेलं आहे तसं तसं काय करू आपण डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे, अज्युम करू हा ग्राउंड आहे आणि एच काय आहे? टॉवरची हाईट. एच काय आहे? एवढी टॉवरची हाईट. ही एच आहे टॉवरची हाईट. इथून काय केलं तुम्ही? इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे 20 मीटर पर सेकंड या इनिशियल व्हेलॉसिटीने एक बॉल खाली फेकलाय. व्ही व्हेलॉसिटी, ज्या व्हेलॉसिटीने बॉल ग्राउंडला स्ट्राईक करतो ते व्हेलॉसिटी किती दिलेली आहे? 80 मीटर पर सेकंड. 80 मीटर पर सेकंड. ज्या व्हेलॉसिटीने बॉल ग्राउंडला स्ट्राईक करतो ती व्हेलॉसिटी दिलेली आहे 80 मीटर पर सेकंड. द हाईट ऑफ टॉवर इज. काय काढायचं आपल्याला इथे? एच काढायचं आहे. आणखी काय दिलं आहे? जी इज इक्वल टू दिलं आहे तुम्हाला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता कुठला फॉर्म्युला यूज करू शकतो आपण? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. फॉर्म्युला कुठला आहे आपल्याकडे? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस. याच्या ठिकाणी फक्त सिम्पली जी यूज करायचा. मग यावरून व्ही स्क्वेअर काय आहे? 80 इंटू 80. यू स्क्वेअर म्हणजे 20 इंटू 20 प्लस 2. याच्या ठिकाणी जी. एस म्हणजे टॉवरची हाईट 80 इंटू 80 प्लस 20 इंटू 20 इज इक्वल टू काय मिळेल? विच इज इम्प्लाइज दॅट 6400 इज इक्वल टू 400. 20 चा स्क्वेअर काय असतो? 400 प्लस 20h. 20 ने जर सगळ्या याला डिवाइड केला आपण, काय करू? 20 ने सगळ्या क्वांटिटीला डिवाइड करू. इथून एक 0, हा एक 0, हा एक 0 झाला कॅन्सल. याला जर 20 ने 2 ने डिवाइड केलं तरी ते किती मिळेल? 20. इथे मिळेल 20. इथे 2 ने डिवाइड केलं तरी ते मिळेल h. याला जर 2 ने डिवाइड केलं तिथे किती मिळेल? 320. 320. 320 काय मिळाला बघा. 2 ने जर या क्वांटिटीला डिवाइड केलं तिथे मिळेल 20 सिम्पली. याला जर 2 ने डिवाइड केलं तर 64 ला 2 ने डिवाइड केलं तर 32 आणि 0 ला डिवाइड केलं तर 0. h प्लस 20 इज इक्वल टू 320. मग याची व्हॅल्यू किती असली पाहिजे? तर 320 मायनस 20 म्हणजेच h इज इक्वल टू किती मिळेल तुम्हाला? 320 मायनस 20 म्हणजेच 300 मीटर. h किती मिळेल? 300 मीटर. आणि हा क्वेश्चन बघा कधी विचारला? नीट 2020 म्हणजे मागच्या वर्षीचाच क्वेश्चन आहे. नीट 2020. याचा आन्सर काय मिळाला आपल्याला? 300. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय याचं करेक्ट? 300 मीटर. काय केलं? सिम्पली जसं क्वेश्चन मध्ये लँग्वेज दिली तसं आपण डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. डायग्राम प्लॉट केली. त्यानंतर इनिशियल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू दिलेली होती किती आहे, तर फायनल व्हेलॉसिटी दिलेली होती आणि ऍक्सेलरेशन दिलेलं होतं जी. मग सिम्पली आपण काय केलं? कायनेमॅटिक्स लॉज ऑफ किंवा न्यूटन्स लॉज न म्हणता काय? कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन हे काय आपण यूज केलं? कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन. कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन त्यामध्ये सिम्पली व्हॅल्यू पुट केल्या आणि आपला मॅथमॅटिक्स किंवा सिंपल अल्जेब्राचा यूज करून आपण काय केली? त्या बिल्डिंगची हाईट किती असेल यश ती काय केली? कॅल्क्युलेट केली. आणि हा क्वेश्चन आहे नीट 2020 मध्ये विचारलेला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नीट 2013. नेक्स्ट क्वेश्चन आहे नीट 2020. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? अ स्टोन फॉल्स फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी. सगळ्यात पहिली गोष्ट बॉल्स काय होत आहे? फ्रीली. स्टोन काय होत आहे? अंडर ग्रॅव्हिटी फ्रीली फॉल होत आहे. फ्रीली फॉल म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0. ओके, इट कव्हर्स अ डिस्टन्स h1, h2, h3 in first 5 seconds, next 5 seconds and next 5 seconds respectively. Then the relation between h1, h2, h3 is. क्वेश्चन आहे नीट 2030 चा. क्वेश्चन आहे नीट 2013 मध्ये विचारला. अच्छा बघा, एकदम इझी क्वेश्चन, शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह होतो. बघा काय दिलेलं आहे? एक स्टोन आहे जो t इज इक्वल टू 5 सेकंद मध्ये h1 डिस्टन्स कव्हर करतो. t इज इक्वल टू 5 सेकंद मध्ये h1 डिस्टन्स खाली येतोय. नेक्स्ट t इज इक्वल टू 5 म्हणजे इनिशियल 5 प्लस नेक्स्ट 5 म्हणजे t इज इक्वल टू 10 सेकंद मध्ये
एच डिस्टन्स खाली येतोय. नेक्स्ट 5 म्हणजे 10 + 5 15 सेकंड मध्ये H3 डिस्टन्स नाही खाली येतो. तर आपल्या H1, H2 आणि H3 मध्ये काय रिलेशन असेल हे विचारलेले. आता बघा आपण एक ट्रिक बघितलेली आहे की T, 2T, 3T, 4T अँड सो ऑन या पर्टिक्युलर टाइम इंटरव्हल मध्ये एखाद्या ऑब्जेक्टने कव्हर केलेले डिस्टन्सेस कसे असतात. टी टाइम मध्ये जर का यस असेल तर 2T मध्ये किती असतो 3S, 3T मध्ये किती असतो 5S, 7T मध्ये किती असतो 4T मध्ये किती असतो 7S आणि नेक्स्ट टी मध्ये किती असतो 9S, ज्यालाच आपण म्हटलं होतं गॅलिलिओ लॉ ऑफ ऑड नंबर. तर बघा इथे फक्त एसच्या ठिकाणी आहे H1. एस किती दिलं पहिल्या सेकंड मध्ये, पहिल्या टी सेकंड मध्ये, म्हणजे इथे टीच्या ठिकाणी आहे 5 सेकंड आणि एस डिस्टन्स दिला आहे H1. एस इज इक्वल टू H1 जर पुट केलं तर तुम्हाला काय मिळेल H1 3S च्या ठिकाणी काय आहे 3S ची व्हॅल्यू इक्वल आहे H2 च्या. बघा कन्फ्युजन होत असेल तुमचं, एकदम व्यवस्थित सांग. फर्स्ट टी सेकंड मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स आहे येस. नेक्स्ट 2T सेकंड मध्ये 3 टाइम्स ऑफ येस. त्यानंतरच्या नेक्स्ट टी टाइम्स 3 टाइम्स टी मध्ये 3 इंटू टी मध्ये, म्हणजे बघा पहिल्या टी सेकंड मध्ये येस डिस्टन्स, पहिल्या टीच्या 2 टाइम्स टी म्हणजे 2T मध्ये 3S, 3T मध्ये 5S, 4T मध्ये 7S. म्हणजे जसं तुम्ही टाइमला काय करत जाणार 1 इंटू टी, 2 इंटू टी, 3 इंटू टी, 4 इंटू टी, 5 इंटू टी. डिस्टन्सेस जे आहे तर एसच्या 3S, 5S, 7S, 9S ऑड नंबर्स असतील. क्वेश्चन मध्ये दिले की पहिल्या 5 सेकंड मध्ये डिस्टन्स आहे H1. पहिल्या 5 सेकंड मध्ये पार्टिकलने कव्हर केलेला डिस्टन्स आहे H1. नेक्स्ट 5 सेकंड म्हणजे 2 टाइम्स ऑफ 5 सेकंड मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स आहे H2. आणि नेक्स्ट टी सेकंड म्हणजे नेक्स्ट 5 सेकंड मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स आहे H3. आणि त्यांनी एकमेकांसोबत कसे रिलेटेड असतात H1 इज इक्वल टू H1, H2 आणि H3 कसे रिलेटेड असतात. सेकंड डिस्टन्स किती आहे तर 3 टाइम्स पहिलं डिस्टन्स. H2 डिस्टन्स जे आहे ते H2 किती आहे H1 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला H2 मिळतो. म्हणजे H2 ची व्हॅल्यू किती आहे 3H1. H3 ची व्हॅल्यू किती आहे H3 ची व्हॅल्यू 5H1. म्हणजेच H1 चीच व्हॅल्यू तुम्हाला इक्वल मिळेल H2/3 च्या आणि त्याचीच व्हॅल्यू इक्वल मिळेल H3/5 च्या. कारण H2 ची व्हॅल्यू किती आहे 3H1. इकडे बघा येस. नेक्स्ट पहिल्या टी सेकंड मध्ये डिस्टन्स येस आहे तर 2 टाइम्स ऑफ पहिल्या सेकंदाच्या मल्टिपल किंवा पहिल्या सेकंदामध्ये पहिल्या टी सेकंड मध्ये कव्हर केलेला डिस्टन्स आहे येस. तर 2 टाइम्स ऑफ पहिल्या टी सेकंड मध्ये कव्हर केलेल्या डिस्टन्सच्या नेक्स्ट टी सेकंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर करतं 3 टाइम्स ऑफ येस. मग H2 किती आहे 3 टाइम्स ऑफ डिस्टन्स कव्हर्ड इन फर्स्ट सेकंड आणि नेक्स्ट टी सेकंड मध्ये कव्हर केलेला डिस्टन्स आहे 5 टाइम्स ऑफ फर्स्ट टी सेकंड मध्ये कव्हर केलेला डिस्टन्स. तिन्हीचा जर का तुम्ही व्यवस्थित रेशो घेतला तर तुम्हाला मिळेल H1 इज इक्वल टू H2/3 आणि इज इक्वल टू H3/5. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय याचं करेक्ट आहे. ऑप्शन नंबर डी काय आहे करेक्ट. H1 इज इक्वल टू H2/3 इज इक्वल टू H3/5. H1 इज इक्वल टू, फक्त इथे काय करायचं तुम्हाला सिम्पली बघा, यामध्ये जर तुम्हाला अजूनही कन्फ्युजन होत असेल तर हा कोर कन्सेप्ट मध्ये फक्त T इज इक्वल टू 5 सेकंड पुट करा, क्वेश्चन एकदम इझी होईल. T इज इक्वल टू 5 सेकंड पुट करा, क्वेश्चन एकदम इझी होईल. ओके ठीक. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. अ बॉय स्टँडिंग ॲट टॉप ऑफ टॉवर ऑफ हाईट 20 मीटर ड्रॉप अ स्टोन assuming G is equal to 10 meter per second square, the velocity with which it hits the ground is. आता आपल्याला माहिती आहे की किती व्हेलोसिटी असते, ज्या व्हेलोसिटीला तो बॉल ग्राउंडला स्ट्राईक करतो तर व्हेलोसिटी असते V इज इक्वल टू अंडर रूट ट्वाइस H/G. ही व्हॅल्यू कशी येते आपण आताच फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. प्रिव्हियस स्लाइड्स मध्ये जर तुम्ही चेक केलं तर H दिलेला आहे. H किती दिलेला आहे तुम्हाला 20 मीटर. G किती आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सिम्पली सगळ्या व्हॅल्यू यामध्ये पुटअप करायच्या. काय मिळेल यावरून तुम्हाला V ची व्हॅल्यू 2 इंटू 20 इंटू 10, 2 इंटू 20 इंटू 10
तर 20 इंटू 10 200, 200 इंटू 2 400, किती मिळते व्हॅल्यू? स्क्वेअर रूट ऑफ 400. स्क्वेअर रूट 400 ची व्हॅल्यू किती असते? सिम्पली 20. स्क्वेअर रूट ऑफ 400 ची व्हॅल्यू किती असते? सिम्पली 20 मीटर पर सेकंड. 20 मीटर पर सेकंड म्हणजे किती व्हेलॉसिटी तो बॉल ग्राउंडला स्ट्राईक करेल? 20 मीटर पर सेकंड. म्हणजे ऑप्शन बी काय करेक्ट. हा किती आहे? AIPMT 2011 मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे. एकदम इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ बॉल इज ड्रॉप. काय आलेलं आहे? ड्रॉप. ड्रॉप म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0. अ बॉल इज ड्रॉप फ्रॉम हाईट raise the platform at t is equal to 0 starting from rest. ड्रॉप म्हटल्यानंतर रेस्ट पासून स्टार्ट झाला येतं. आयच क्लिअर. आफ्टर 6 सेकंड अनदर बॉल इज थ्रोन डाउनवर्ड फ्रॉम द सेम प्लॅटफॉर्म विथ स्पीड v. Two balls meet at t is equal to 18 seconds. What is the value of v? What is the value of v? बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, जसं दिलंय तसं आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. जसं क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आपण तसं ड्रॉ करू. काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये? इनिशियली t इज इक्वल टू 0 या टाइमला एक बॉल आहे, जो बॉल काय केला आपण? ड्रॉप केला. हा बॉल काय केला आपण? ड्रॉप केला. t इज इक्वल टू 0 मध्ये बॉल ड्रॉप केला फर्स्ट. आफ्टर 6 सेकंड t इज इक्वल टू 0 ला बॉल ड्रॉप केल्यानंतर 6 सेकंदामध्ये हा बॉल कुठेतरी ते खाली आलेला असेल. ही सिच्युएशन असेल ह्या बॉलची, जो इनिशियली t इज इक्वल टू 0 ड्रॉप केला, तर t इज इक्वल टू 6 सेकंड. t इज इक्वल टू 6 सेकंड मध्ये हा बॉल कुठेतरी इथे असेल. ही जर आपण इनिशियल हाईट याची झूम केली तर t इज इक्वल टू 6 सेकंड मध्ये हा बॉल कुठेतरी इथे असेल. ओके. t इज इक्वल टू 6 सेकंड मध्ये इथून काय केलं तुम्ही? एक अनदर बॉल, हा जो बॉल आहे फक्त हे सेम लेवल मध्ये, फक्त इकडे दाखवते मी. t इज इक्वल टू 6 सेकंड मध्ये जो की इनिशियल बॉल या पोझिशनला असेल, दुसरा बॉल तुम्ही काय केलं तर v व्हेलॉसिटीने खाली फेकलाय. v व्हेलॉसिटीने काय केलाय? खाली फेकलेला आहे. t इज इक्वल टू 6 सेकंड मध्ये v व्हेलॉसिटीने खाली फेकलेला आहे. आणखी काय सांगितलेलं यामध्ये? t इज इक्वल टू 80 सेकंड मध्ये दोन्ही बॉल्स काय करतायत? मीट करतायत. म्हणजे t इज इक्वल टू 80 सेकंदला हा बॉल कुठेतरी इथे असेल, दुसरा बॉल पण एक्झॅक्टली त्याच्या जवळच असेल असं सांगितलेलं आहे. क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे? t इज इक्वल टू 80 सेकंदला दोन्ही बॉल एकमेकांना स्ट्राईक करतायत. t इज इक्वल टू 80 सेकंदला दोन्ही बॉल एकमेकांना स्ट्राईक करताय म्हटल्यापेक्षा दोन्ही बॉल काय सांगितलेले? t इज इक्वल टू 80 सेकंद बोथ बॉल मीट्स. दोन्ही बॉल मीट करतायत म्हणजे पहिल्या बॉलनं इथून इथपर्यंत कव्हर केलेलं डिस्टन्स, ज्याला म्हणू आपण h प्राइम. h प्राइम हे काय आहे? डिस्टन्स कव्हर्ड बाय फर्स्ट बॉल इन 18 सेकंड. 18 सेकंड मध्ये पहिल्या बॉलनं कव्हर केलेलं डिस्टन्स h प्राइम हे जे आहे पहिल्या बॉलनं कव्हर केलेलं 18 सेकंड मध्ये डिस्टन्स. आणि हेच असेल दुसऱ्या बॉलने, पहिल्या बॉलने 18 सेकंदामध्ये कव्हर केलं डिस्टन्स असेल, तर दुसऱ्या बॉलला हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती वेळ लागलेला असेल? तर दुसरा बॉल ऑलरेडी 6 सेकंद उशिरा सोडलेला आहे. म्हणजे दुसऱ्या बॉलला किती टाइम लागलेला असेल? हा 18 मधून 6 गेले, तर दुसऱ्या बॉलने हे डिस्टन्स 12 सेकंद मध्येच कव्हर केलेलं असेल. तर दुसऱ्या बॉलनं हे डिस्टन्स किती सेकंद मध्ये कव्हर केलेलं असेल? 12. का? कारण ऑलरेडी दुसरा बॉल काय केलेला आहे? 6 सेकंद उशिरा सोडलेला आहे. तर हेच डिस्टन्स कव्हर्ड बाय सेकंड बॉल, डिस्टन्स कव्हर्ड बाय सेकंड बॉल इन 12 सेकंड. डिस्टन्स कव्हर्ड बाय सेकंड बॉल इन 12 सेकंड. मग यामध्ये आपण काय करणार? सिम्पली पहिल्या बॉलसाठी, फर्स्ट बॉलसाठी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. ओके. यामध्ये टाइमचा कन्सेप्ट येतोय काय? व्ही इज इक्वल टू यू प्लस 8 यूज करावं लागेल. व्ही इज इक्वल टू यू प्लस 8. ओके. यामध्ये काय करू आपण? इनिशियल व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट यूज करू, कारण यामध्ये टाइमचा फॅक्टर येत नाही, आपल्याला टाइम वरूनच इक्वेशन काढायची. त्यामध्ये काय करू आपण? सिम्पली की व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. व्ही इज इक्वल टू यू प्लस 80 पहिल्या बॉलसाठी, आणि सेकंड साठी घेऊ व्ही प्राइम इज इक्वल टू यू प्राइम प्लस 80. व्ही प्राइम इज इक्वल टू यू प्राइम प्लस 80. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्ही? आपल्याला व्हेलॉसिटी व्ही ची व्हॅल्यू, ओके, या इनिशियल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढायची. इनिशियल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढायची.
दोन्ही बॉल मीट करतायत म्हणजे त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये दोन्ही बॉलचा स्पीड काय असेल, सेम असेल. बघा, पहिल्या बॉलसाठी इनिशियल व्हेलोसिटी 0 आहे का, कारण ड्रॉप सांगितलेला आहे. दुसऱ्या बॉलची व्हेलोसिटी काय मिळेल, v इज इक्वल टू ऍक्सेलरेशन किती असतं 10, आणि पहिल्या बॉलला किती टाइम लागला, पहिल्या बॉलला तिथे येण्यासाठी किती टाइम लागलेला आहे, 18 सेकंद. पहिल्या बॉलला तिथे येण्यासाठी किती वेळ लागलेला आहे, 18 सेकंद. पहिल्या बॉलला इथे येण्यासाठी किती वेळ लागलेला आहे, 18 सेकंद. म्हणजे टोटल व्हेलोसिटी किती झाली पहिल्या बॉलची, 180 मीटर पर सेकंद. पहिल्या बॉलची या एच प्राईम हाईटला किंवा एच प्राईम डिस्टन्सला खाली आल्यानंतर किती व्हेलोसिटी झाली पहिल्या बॉलची, 180 मीटर पर सेकंद. आणि दुसऱ्या बॉलची जी ही व्हेलोसिटी पहिल्या बॉलची असेल तीच व्हेलोसिटी दुसऱ्या बॉलची असेल, कारण दोन्ही एका ठिकाणी येत आहेत म्हणजे दोन्हीची व्हेलोसिटी काय झाली असेल त्या पर्टिक्युलर इन्स्टंट मध्ये सेम असेल. मग दुसऱ्या बॉलची ही व्हेलोसिटी असण्यासाठी टाइम किती असेल, तिथे 12 सेकंद. म्हणजे व्ही प्राईम आणि व्ही काय झालेलं आहे त्या पर्टिक्युलर केसमध्ये इक्वल. व्ही प्राईम इज इक्वल टू व्ही, त्याचीच व्हॅल्यू यू प्राईमच्या ठिकाणी काय दिली तुम्हाला इथे बघा, इनिशियल फक्त व्ही सांगितलेलं आहे, याला आपण यू प्राईमच ठेवू. आणि एक्झाम म्हणजे क्वेश्चन मध्ये विचारलेली व्हॅल्यू तुम्हाला व्ही ची, ज्या व्हीला आपण इथे यू प्राईम ने डिनोट केले, प्लस ईच्या ठिकाणी असतो 10 आणि टीच्या ठिकाणी यूज करू आपण 12 सेकंड. ओके, तर व्ही किती आहे, व्ही प्राईमची व्हॅल्यू 180 इज इक्वल टू यू प्राईम प्लस 10 इंटू 12 120, 10 इंटू 12 120. यावरून यू प्राईम किती मिळणार तुम्हाला, 180 मायनस 120 तर 60 मीटर पर सेकंड. किती मिळाला, 60 मीटर पर सेकंड. यू प्राईम म्हणजेच काय, तर सेकंड बॉलची इनिशियल व्हेलोसिटी, ज्याला क्वेश्चन मध्ये देताना व्ही दिलेला आहे. तर व्ही इज इक्वल टू किती मिळाला तुम्हाला मग, 60 मीटर पर सेकंड. व्ही इज इक्वल टू किती मिळाला, 60 मीटर पर सेकंड. सो ऑप्शन कुठला आहे करेक्ट, ऑप्शन नंबर डी, 60 मीटर पर सेकंड. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय सांगितलेलं आहे, अ पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम रेस्ट. पार्टिकलचं मोशन स्टार्ट होते फ्रॉम रेस्ट अंडर द ऍक्शन ऑफ कॉन्स्टंट फोर्स. If the distance covered in first 10 seconds is s1, then the distance covered in next. Distance covered in first 10 seconds is s1. That covered in first 20 seconds is s2. ते s1 आणि s2 मधलं रिलेशन विचारलेलं आहे. बघा एकदम इझी क्वेश्चन आहे. आपण एक बॉल आहे जो इनिशियली रेस्ट कॉन्स्टंट फोर्सने स्टार्ट, कॉन्स्टंट फोर्सने येतोय म्हणजेच मास पार्टिकलचं कॉन्स्टंट असेल म्हणजे कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. तर टी इज इक्वल टू 10 सेकंड मध्ये त्या बॉलने कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे, इनिशियल हाईट पासून s1. टी इज इक्वल टू 10 सेकंड मध्ये त्याने इनिशियल पासून कव्हर केलेलं डिस्टन्स आहे s1. टी इज इक्वल टू 20 सेकंड मध्ये कव्हर केलेलं टोटल डिस्टन्स आहे s2. इथून टी इज इक्वल टू 20 सेकंड मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे, हे आहे s2. ऍक्च्युअल मध्ये थोडी क्रॉस झाली बट ही काय सरळ डिस्टन्स आहे. दिसताना थोडी क्रॉस दिसत असेल तुम्हाला, बट ऍक्च्युअल मध्ये डिस्टन्स काय आहे, स्ट्रेट आहे. ओके, पेन टॅबचा थोडा स्ट्रेट लाईन येण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, बट ऍक्च्युअली काय करून घ्यायचं, थोडंसं मॅनेज करून घ्यायचं आहे. काय आहे स्ट्रेट. ओके, याला आपण स्ट्रेटच अजून करू. टी इज इक्वल टू 20 सेकंड मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स आहे s2. टी इज इक्वल टू 20 सेकंड मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स आहे s2. मग अजून करू आपण, पहिल्या 10 सेकंड मध्ये डिस्टन्स आहे s1. पहिल्या 10 सेकंड मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स आहे s1. आणि परत यामध्ये 10 प्लस 10 मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स असेल, ज्याला काय म्हणू आपण x. नेक्स्ट टी सेकंड मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स आहे, ज्याला म्हणू आपण x. आणि आपल्याला माहिती फर्स्ट टी सेकंड मध्ये डिस्टन्स जर s1 असेल तर नेक्स्ट टी सेकंड मध्ये डिस्टन्स काय असतं, 3 टाइम्स ऑफ s1. म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, 3 टाइम्स ऑफ s1. कशानुसार, तर बाय गॅलिलिओ लॉ ऑफ ऑड नंबर, गॅलिलिओज लॉ ऑफ ऑड नंबर. आणि जर इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे s1 आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे x, आणि देताना दिलेले तुम्हाला टोटल डिस्टन्स 20 सेकंड मध्ये कव्हर केलेलं s2, म्हणजे s2 s1 आणि x चे ऍडिशन असेल. s2 काय असेल, x आणि s1 चे ऍडिशन, बट x ची व्हॅल्यू काय आहे इथे 3s1, म्हणजे 3s1 प्लस s1 which is implies that
S2 इज इक्वल टू 4S1, S2 इज इक्वल टू 4S1. कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतं S2 इज इक्वल टू 4S1? ऑप्शन नंबर डी, S2 इज इक्वल टू 4S1. ऑप्शन नंबर बी मध्ये काय करेक्ट, ऑप्शन बी काय आहे करेक्ट. हा सुद्धा AIPMT 2009 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. A particle moves in a straight line with constant acceleration. It changes velocity from 10 meter per second to 20 meter per second while passing through a distance of 135 meter in t second. What is the value of t? Okay. क्वेश्चन मध्ये दिलेल्या व्हॅल्यूज लिहून घेऊ. इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड, फायनल व्हेलॉसिटी दिलेली आहे 20 मीटर पर सेकंड, डिस्टन्स दिलेला आहे s इज इक्वल टू 135 मीटर, टी विचारलेला आहे, ऍक्सेलरेशन बद्दल काही बोललेलं आहे का यामध्ये? ओके, कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन म्हटलेलं आपल्याला पहिलं काय करायचंय, v इज इक्वल टू यू प्लस एटी, v इज इक्वल टू यू प्लस एटी, हे इक्वेशन आहे आपल्याकडे. सेकंड वन, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस, ही इक्वेशन यावरून आपण ए काढू, या इक्वेशन मध्ये पुट करू, तुम्हाला टी मिळून जाईल. या इक्वेशन वरून ए काय मिळेल तुम्हाला, ए इज इक्वल टू मिळेल व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन ट्वाइस एस. सिम्पली या इक्वेशनला फक्त आपण काय केलं, इकडे रिअरेंज केलंय, या इक्वेशनला काय केलं, रिअरेंज केलं. यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. व्ही स्क्वेअर म्हणजे 20 इंटू 20 मायनस यू स्क्वेअर म्हणजे 10 इंटू 10 अपॉन 2 इंटू एस किती आहे 135, काय मिळेल 200, 2 इंटू 2 400 मायनस 100 अपॉन 2 इंटू 135, 400 मायनस 100 300 अपॉन 2 इंटू 135, या 2 ने जर डिवाइड केलं तर 150, 5 ने जर डिवाइड केलं तर 30, याला जर 5 ने डिवाइड केलं तर 2 7 27 येते का, यस बघा 5 2 10 3 35, 5 7 35 यस, किती मिळालं तुम्हाला 30 अपॉन 27, 30 अपॉन 27 ही मिळाली ऍक्सेलरेशन ई ची व्हॅल्यू. ऍक्सेलरेशन ई ची व्हॅल्यू पहिल्या इक्वेशन मध्ये पुटअप करा. टी इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला की व्ही मायनस यू अपॉन ए इज इक्वल टू टी. व्ही किती आहे 20, ए किती आहे 10, ऍक्सेलरेशन किती मिळालं 30 अपॉन 27, 30 अपॉन 27, 27 डिनॉमिनेटर न्यूमरेटरला शिफ्ट होईल. 20 मायनस 10 10 इंटू 27 अपॉन 30, एक 0 0 कॅन्सल, 3 1 3, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 9. टी इज इक्वल टू 9 सेकंड. टी इज इक्वल टू किती मिळाला 9 सेकंड. टी इज इक्वल टू 9 सेकंड. यस, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. हा सुद्धा क्वेश्चन कधी विचारलेला आहे, AIPMT 2008. जशी क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे तशी आपण काय करत आहोत, घेत आहोत आणि क्वेश्चनला इझिली सॉल्व्ह करतो आहोत. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिलं, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट मूव्हिंग with acceleration 4/3 meter per second square in the third second. The distance traveled by particle starting from rest. Okay. सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. रेस्ट म्हटल्यानंतर इनिशियल व्हेलॉसिटी 0, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी 0. ऍक्सेलरेशन ची व्हॅल्यू किती आहे 4/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. थर्ड सेकंड म्हणजे n इज इक्वल टू किती आहे 3. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, Sn is equal to ut plus 1 upon 2 a twice n minus 1. Distance covered by particle in nth second. Initial velocity 0 आहे, सो पहिली टर्म काय होणार इथून 0. सो यस यांच्या ठिकाणी 3, 3 is equal to किती मिळणार 1/2, याच्या ठिकाणी 4/3, 2 into 3 minus 1, तर 2 1 are 1, 2 2 are 4, 2/3 आणि 3 2 6, 6 minus 1 5, 5 into 2 काय मिळणार आहे ते 5 into 2 upon 3, 5 into 2 upon 3 म्हणजे 5 into 2 10 upon 3, 10 upon 3. याला जर सॉल्व्ह केलं किती मिळणार तुम्हाला 3.334 मीटर.
ऑप्शन मध्ये दिसतंय काय 10 अच्छा ऑप्शन मध्ये डायरेक्टली 10/3 दिलेला आहे. सो ही समोरची व्हॅल्यू काढण्याची गरज नाही. ऑप्शन मध्ये डायरेक्टली 10/3 दिलेला आहे. सो तुम्हाला 3.334 काढण्याची गरज नाही. सो करेक्ट ऑप्शन काय ऑप्शन नंबर ए 10/3. Question number 8. Two bodies A of mass 1 kg, B of mass 3 kg are dropped from height 16 meter and 25 meter respectively. The ratio of time taken by them to reach the ground is. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण काय केलेलं एच हाईट वरून जर एखादी बॉडी ड्रॉप केली एच हाईट वरून जर एखादी बॉडी ड्रॉप केली तर त्याला ग्राउंडवर पोहोचण्यासाठी लागणारा टाइम काय होता तर सिम्पली टी इज इक्वल टू होता अंडर रूट ऑफ ट्वाइस एच अपॉन जी. यामध्ये कुठे मासचा इफेक्ट होता का नाही. मग ए साठी काय करू आपण टी ए इज इक्वल टू अंडर रूट ट्वाइस एच किती ए हाईट ए किती वरून सोडले तुम्ही 16 वरून अपॉन जी टी ए टीबी अंडर रूट ऑफ ट्वाइस इंटू 25 अपॉन जी. आपल्याला काढायचा आहे रेशो म्हणजे टी ए अपॉन टीबी टी अपॉन टीबी बघा 2g दोन्हीचा कॅन्सल होईल. इथे काय मिळेल तुम्हाला 16 अपॉन 25 16 अपॉन 25 स्क्वेअर रूट ऑफ 16 ची व्हॅल्यू किती मिळते 4 25 ची 5. मग टाइम किती मिळाला तुम्हाला टी अपॉन टीबी 4/5 4/5. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. टी इज इक्वल टू 4/5. सो ऑप्शन नंबर 1 काय आहे किंवा ए काय आहे करेक्ट आहे. थँक्यू. तर लवकरच भेटूया समोरच्या लेक्चर मध्ये ज्यामध्ये आपण पार्टिकल ग्राउंड पासून वरती फेकल्यानंतर त्याचं मोशन कसं डिस्कस करायचं किंवा त्याच्याशी असोसिएटेड टाइम व्हेलॉसिटी या सर्व गोष्टी कशा कॅल्क्युलेट करायच्या हे काय करू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. तोपर्यंत या लेक्चरला काय करायचं तुम्ही व्यवस्थित जर तुम्हाला फर्स्ट लर्निंग मध्ये कन्सेप्ट नाही समजले तर त्याला रिवाइंड करून परत बघायची आहे. जोपर्यंत तुम्हाला हे लेक्चर क्लिअर होत नाही तोपर्यंत समोरचं लेक्चर बघायचं नाही. ओके चला भेटूया लवकरच नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.